तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर पुन्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज कालची काही माझी व्हिडिओ जमली नाही मला बनवायला, तर आज मी आलो आहे एक आपलं T20 वर्ल्ड कपचं शेड्यूल घेऊन, जे की नुकतंच रिलीज झालेलं आहे. T20 वर्ल्ड कपचं शेड्यूल, त्यामध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर ठेवला आहे तो रोहित शर्मा, जो की डिझर्व करत होता, ज्याने 2007 पासून जो वर्ल्ड कप खेळतोय. 2007 पासून असा व्यक्ती की 2007 पासून वर्ल्ड कप खेळतोय. त्यानंतर बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन वगैरे खेळलं आहे, म्हणून आज ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ICCने त्याला चूज केलं आहे. ठीक आहे, रोहित शर्मा द ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ फर्स्ट ॲक्टिव्ह क्रिकेटर. इथं फर्स्ट ॲक्टिव्ह म्हटलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगतो हा सेकंड ॲक्टिव्ह क्रिकेटर आहे, कारण की फर्स्ट ॲक्टिव्ह क्रिकेटर म्हणून वर्ल्ड कपच्या याच्यात ठेवलं तर तो सचिन तेंडुलकर होता. ठीक आहे, इथं थोडीशी यांना करेक्शन करावं लागेल. अरे क्रेज तर बघा मित्रांनो, ODI तिकीटसाठी क्रेज बघून घ्या. कोणी तुमच्या वैकी पण आहे का? साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया ODI तिकीट्स, जबरदस्त क्रेज आहे ना मित्रांनो. तर हां, मला आज बऱ्याच गोष्टींवर बोलायचं आहे. तर रोहित शर्मा, सर्वात पहिला माझा महत्त्वाचा टॉपिक रोहित शर्मा. 2007 मध्ये पण खेळला आहे, 2013 मध्ये खेळला आहे, 2015 खेळला आहे, 2012 खेळला आहे, 2014 खेळला आहे, 2016 खेळला आहे, नंतर किती 2022 आहे. एक मिनिट आपण एकदा करेक्ट करू. हे 2025 हे. त्यानंतर जस्ट मिनिट मित्रांनो. ओके, हां, रोहित शर्माचं 2025 मध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर झाला आहे. 2024च्या वर्ल्ड कपला कॅप्टन होता. नंतर 2022च्या वर्ल्ड कप 20, नंतर 2016, नंतर ॲज अ प्लेयर, नंतर 2014, 2012, 2000 किती होता हा मला 2007 आठवतोय, 12 आठवतोय, मग दोन मधले एक 9चा असेल, मग हा 9चा असेल. 9 नंतर लगेच 10ला वर्ल्ड कप झाला तर हां 2010 दिसतोय. हां ओके, 10चा वर्ल्ड कप आहे, 2010चा वर्ल्ड कप आहे मित्रांनो. द रोहित शर्मा याने 10व्या वर्ल्ड कपमध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये ॲज अ ॲम्बॅसेडर म्हणून आला आहे. यावेळेस ॲज अ प्लेयर नाही, ॲज अ कॅप्टन नाही, ॲज अ ॲम्बॅसेडर आलेला आहे. सो लाईक होऊन जाऊ द्या रोहित शर्माचे फॅन्स. मित्रांनो, आपण पहिले सर्वात अगोदर शेड्यूल बघून घेऊया. ठीक आहे, शेड्यूल नंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींवर बोलायचं आहे. शेड्यूल आपण SP क्रिक इन्फोचं बघूया. SP क्रिक इन्फो जे थोडंसं मला ऑफिशियल वाटतं, म्हणून मग थोडंसं त्यांचंच पोस्ट बघू आपण. त्यावर कुठे टाकली तर तुम्ही पोस्ट, यांनी ग्रुप्स दिलेत. शेड्यूल कुठे रिलीज केलं? ICCवर जाऊन बघावं लागेल. ठीक आहे, ग्रुप्स असे आहे काही मित्रांनो. ग्रुप्समध्ये बघा, नंतर ग्रुप A मध्ये इंडिया ठेवलेली आहे, इंडियासोबत पाकिस्तान ठेवलं आहे. यांना माहिती मार्केट कसं गाजवायचं राहतं. ICCवाल्यांना एकदम परफेक्टली माहीत राहतं की कुठून आपल्याला पैसा जनरेट होणार आहे. सगळ्या मॅचेस एक साईड आणि इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच एक साईड. ठीक आहे, आता ती क्रेज राहणार नाही. रोहित शर्मा नाही, विराट कोहली नाही, काही अशा प्लेयर्समुळे ती क्रेज राहणार नाही. पण मग इंडिया पाकिस्तान म्हटलं की पैसा जनरेट होतोच, म्हणून ती एक क्रिकेटची रायव्हलरी नाही म्हणता येणार, ती एक देशांमधली रायव्हलरी, म्हणून मग तिथं पैसा जनरेट होणारच आहे. म्हणून तिथं ICCला माहिती आहे की इथं ठेवायचीच आहे मॅच, आणि ही मॅच त्यांनी याच्यात ठेवलेली श्रीलंकामध्ये, इंडिया वर्सेस पाकिस्तानची. नंतर USA ठेवलेले. USAचं प्रदर्शन मागच्या वर्ल्ड कपमध्ये पण जबरदस्त होतं. काही इंडियन प्लेयर्सच तिथून खेळलेले होते, आपले इंडियन प्लेयर्सच USAसाठी खेळलेले. ठीक आहे, म्हणून मग USA खेळणं मजेदार राहील. नेदरलँड पण छान खेळते मित्रांनो, नामिबिया पण छान आहे. ठीक आहे, ठीकठाक नाही का, थोडीफार तर टक्कर देऊनच देतात, इतके पण काही पांचे पुंचे नाही आहे. हे पाकिस्तान जशी टक्कर देतात ना तशीच टक्कर देतात, इतकी पण भारी नाही आहे. ओके, ग्रुप B वर बघू आपण. श्रीलंका ठेवली, ऑस्ट्रेलिया ठेवली, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमान. मला असं वाटतंय
इथे जर श्रीलंकेने जर चोक करून दिला ना थोडाफार, तर डायरेक्ट झिम्बाब्वे किंवा आयर्लंड चालली जाईल वर. काहीच सांगता येत नाही. इथं ह्या टीम आहे ना, ओमान, आयर्लंड, ह्या टीमा काय करतात की ऑस्ट्रेलियाला सुद्धा मात द्यायला कमी करत नाही. T20 वर्ल्ड कप असा राहतो ना, T20 फॉर्मॅट, कधी कोणता टीम अशी चमकून जाईल ना हे सांगता येत नाही. सो इथं म्हणजे ऑस्ट्रेलिया तर कन्फर्मच आहे इथून, बाकी दुसरी टीम नाही सांगू शकत. इथं इंडिया पाकिस्तान आपले ॲज युज्युअल, नाहीतर मग इथं काही सांगता येत नाही. हे हागिस्तान, हे पाकिस्तान जे आहे ना, हागिस्तान पाकिस्तान, हे जे एखाद वेळेस यांनी जर थोडी जास्तच मात खाऊन घेतली, इंडिया विरुद्ध तर मात खातील, USA विरुद्ध पण खाऊन घेतली तर मग संपलं यांचं, नाही का. मग काही सांगू शकत नाही यांचं पण. म्हणजे इंडिया इथं कन्फर्म आहे, इथं ऑस्ट्रेलिया कन्फर्म आहे, कन्फर्म आहे. सेकंड स्पॉट पाकिस्तान ठेवून घेऊ इथं सेकंड स्पॉट आपण ॲज अ टीम म्हणून थोडासा रिस्पेक्ट श्रीलंकेला देऊ. ग्रुप्स, हां, इथं झिम्बाब्वे आलेली यावेळेशी. मागच्या वेळेस ओमान पण होती, आयर्लंड पण होती. आयर्लंड मागच्या वेळेस हागून दिलेलं होतं. यावेळेस बघू नक्की काय करते आयर्लंड. त्यानंतर ओमाननी पण एवढं काही चांगलं नव्हतं खेळलं. इंग्लंड दरवेळेस हागून देऊ राहिली ते ब्रँडन मॅकलम आल्यापासून. ठीक आहे. इंग्लंड नंतर वेस्ट इंडिज बघायची मला. वेस्ट इंडिज यावेळेस थोडासा वेगळ्या, नाही का, वेगळ्या तो एकदम मसाला टाकून खेळायला येणार आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये येणार आहे वेस्ट इंडिज, कारण वेस्ट इंडिजचे प्लेयर जबरदस्त फॉर्मला आहे यावेळेस. त्यांच्याकडे थोडी बॉलिंगची कमी दिसते, पण मग ठीकठाक आहे तरी. नंतर बांगलादेश लटकून गेली ना यांच्यात. नेपाळ आणि इटली. नेपाळ पण चांगली टक्कर देणार यांना. नेपाळ टक्कर देईल बांगलादेशला, नेपाळ टक्कर देईल वेस्ट इंडिजला. इंग्लंड ठीक आहे, ठाक आहे तरी बी. इटलीचं नाही सांगता, इटलीचे प्लेयर्सच बघितलेले नाही अजून. हां, ग्रुप डी बघू मित्रांनो. ग्रुप डी, अरे बापरे, UAE, नंतर अफगाणिस्तान, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड. काय टफ ग्रुप डी पाहिलं का. म्हणजे मला ना 2च ग्रुप आवडतात इथं. एक तर हा तर नाहीच आवडत, जाऊ द्या. नाही, 2 ग्रुप बी नाही म्हणू शकत, जाऊ द्या. इथं वेस्ट इंडिजचा ग्रुप थोडा बघायसारखा राहिला. इंडियाचा तर ग्रुप माहिती, इथं सगळ्या 1 साइडेड मॅचेस होतील. नंतर या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करून जाईल आणि फक्त श्रीलंकासोबत ज्या मॅचेस होतील किंवा झिम्बाब्वेने जर ऑस्ट्रेलियाला टक्कर दिली तर इथं बघण्यासारखं होईल. आणि या ग्रुपमध्ये इंग्लंड तर निघणारच आहे, म्हणजे इंग्लंड येईलच, आणि वेस्ट इंडिजच्या मॅचेस बघायसारखे राहतील. तर ग्रुप डीमध्ये कसं मित्रांनो, न्यूझीलंडची साऊथ आफ्रिकेसोबत नाही सांगता येत, न्यूझीलंड अफगाणिस्तानसोबत अजिबात सांगता येत नाही, मागच्या वेळेस हारून गेलेली आहे. नंतर न्यूझीलंड कॅनडा ठीक आहे, न्यूझीलंड UAE सोबत पण थोडीशी, नाही का, टक्करच होईल. न्यूझीलंड म्हणजे टक्कर सारखे, UAE पण टक्कर देऊन देते. कॅनडा पण नाही सांगता येत. अफगाणिस्तान तर सगळ्यांना टक्कर देणार आहे. इंडियामध्ये मॅचेस आहे, स्पिनर्स आहे, म्हणून विषयच येत नाही. अफगाणिस्तान एकदम असे बांधून येतील ना, जबरदस्त. मला असं वाटतं राशिद खाननी बोललेलं नव्हतं का 2021च्या वर्ल्ड कपच्या वेळेस काहीतरी, की मी लग्न करणार नाही जोपर्यंत अफगाणिस्तान वर्ल्ड कप जिंकणार नाही वगैरे, असं काहीतरी 2-3 शब्द बोलला होता. आणि त्यानंतर त्यांनी 2 लग्न करून घेतले. पण आता दुसरं लग्न केलं तर मला असं वाटतंय की त्याला माहिती असेल आपण दुसरा वर्ल्ड कप जिंकणार आहे, आता वर्ल्ड कप जिंकणार आहे आपण फर्स्टवाला, सो म्हणून त्यांनी लग्न वगैरे केलं असेल असं त्याला वाटतंय. काही सांगता येत नाही. राशिद करामती खान आहे. सो ओव्हरऑल हा होता. आपण ICCच्या याच्यावर जाऊन, ऑफिशियलवर जाऊन बघू. आपल्याला स्मृतीबद्दल पण थोडंसं बोलायचं आहे मित्रांनो. नक्की काय झालेलं, तो विषय नक्की कुठे पसरतोय, काय पसरतोय. विजिबल नसेल तुम्हाला मित्रांनो हा शेड्यूल. 1 मिनिट, मी एखादी पोस्ट बघतो, वेट. अरे भाई लोग किसी ने पोस्ट नाही डाला. येस, हां. तर शेड्यूल बघा मित्रांनो. फर्स्ट मॅच 7 फेब्रुवारी आहे. भिकारिस्तानपासून स्टार्ट करायची होती यांना. अरे यार, ठीक आहे, चला जाऊ द्या. कोलंबोमध्ये मॅच आहे, पाकिस्तानची पहिलीच. दुसरी मॅच कोलकाता वेस्ट इंडिज वर्सेस बांगलादेश. हां, थर्ड मॅच USA इंडिया. ही पण 7 फेब्रुवारीलाच मॅच आहे, म्हणजे ओपनिंग पण ठीक आहे. संध्याकाळी मॅच होईल ही. आणि त्यानंतर न्यूझीलंड अफगाणिस्तान, ही मॅच बघायसारखी राहील 8 तारखेला. उसके बाद मॅच. इथं टक्कर दिसली पाहिजे साऊथ आफ्रिकेला. साऊथ आफ्रिका T20मध्ये चोक करून जाते थोडीशी. हां, ही भिकारिस्तान, ही मॅच पाहिजे मला. हां, ही एक अजून. ऑस्ट्रेलिया आयर्लंड नाही यार, एवढी नाही मजा येणार.
वेस्ट इंडिज इंग्लंड, हां ही पण एक बघायसारखी आहे. त्यानंतर USA नेदरलँडही. अजून कोण आहे, अजून न्यूझीलंड साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज नेपाळ, ही पण बघायसारखी राहील. इंडिया पाक 15 तारखेला राहील मित्रांनो. फेब्रुवारी 15ला इंडिया पाक. नंतर फेब्रुवारी 16, ठीक आहे जाऊ द्या. अफगाणिस्तानची मॅच कुठे अजून, अफगाण बाई कॅनडा आहे, जाऊ द्या. ऑस्ट्रेलियासोबत मॅच पाहिजे रे अफगाणिस्तानची, लय मजा येते. सो ओव्हरऑल हे शेड्यूल आहे. 20 तारखेपर्यंत मॅचेस चालतील. नंतर त्याच्यानंतर 2-2 ग्रुपमधनं एक 2-2 टीमा निघतील. त्यानंतर त्या मॅचेस होतील. म्हणजे Y2 Y3, ठीक आहे. जे 2 ग्रुप्स पडतील, मग त्याच्यानंतर 8 टीमांचे 4-4मध्ये, जे एक्सवाले नंतर याच्यावाले नंतर सगळे अशी इथं जाऊन मग ते बरंच चालेल. तर नंतर अजून त्यांच्यातनं पण एक टीमा निघतील 4चा ग्रुपमधनं नाही, किती झाले 8 टीमा निघल्या ना. 8 टीमांमधनं अजून 2-2 टीमा निघतील. 8 टीमांचे 2 ग्रुप होतील. त्या 2 ग्रुपमधनं 2-2 टीमा निघतील अजून. मग त्या 2 एक इथं असं शेड्यूल बसेल. मग मार्च 4 आणि मार्च 5ला सेमीफायनल्स होतील आणि मग दोघांमधनं एक निघून तो फायनलला जाईल. अहमदाबादला फायनल होईल. सूर्यकुमार यादवला विचारण्यात आलेलं की तुम्हाला फायनलिस्ट म्हणून कोण पाहिजे, ठीक आहे. सूर्यादादाला विचारलं गेलेलं होतं. तर सूर्यादादाला विचारलं की ॲज अ फायनलिस्ट अहमदाबादमध्ये तुम्ही कोणाला बघतात, तुम्ही इफ इंडिया क्वालिफाय हू विल बी द फायनलिस्ट, असं काही विचारलं सूर्यकुमार यादवला. तर सूर्यकुमार यादव म्हटलाच ऑस्ट्रेलिया. आणि तेच रोहित शर्माला विचारलं असेल, काय रोहित शर्माने उत्तर दिलं असेल, समोर कोणी पण असू द्या मला अपोजिशनशी फरक पडत नाही. रोहित शर्माने सरळ एकदम सडेतोड उत्तर देऊन टाकलेलं. हेच थोडंसं रोहित शर्माला स्पेशल बनवतो या गोष्टी, की अपोजिशन कोणी पण राहू द्या, आम्हाला भीती नाही, आम्ही काही घाबरत नाही, आम्ही स्वतःच्या बळावर इथपर्यंत आलो आहे, जिंकून जाणार आहे. ते ऑस्ट्रेलियाला राहू दे का अजून कोणती टीम राहू दे, इट डझंट मॅटर. पुन्हा एकदा परेड घ्यावी लागेल. येस, वर्ल्ड कप विनिंग कॅप्टनला ब्रँड ॲम्बॅसेडर केले गेलेले. जय शहानी पण पोस्ट करून दिलेली, जबरदस्त एकदम. तर मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आजच्या मॅचबद्दल होती, जी की आपली टीम एकदम पद्धतशीर, काय म्हणतात त्याला अजून, प्रॉपर एकदम नियमबद्ध पद्धतीने, अजून काय म्हणू शकतो आपण, एकदम संस्कारी वगैरे अशा पद्धतीने प्रॉपर देऊ राहिली एकदम, नाही का, मारायसाठी रे असं म्हणतोय मी, ठीक आहे. साऊथ आफ्रिकेने स्कोर केलेला होता वगैरे, त्यानंतर लीड घेऊन घेतली. म्हणजे ना एक असतं हरवणं आणि एक आहे ते आपल्याला इज्जत घालवू राहिली. नाही, इज्जत तर घालीच ठेवलेली म्हणा आपण, ती तर गोष्ट वेगळीच आहे, ठीक आहे. पण मग थोडीफार का जी उरलेली इज्जत असेल ना इंडियाची थोडीशी इंडियामध्ये, तर ती पण घालू राहिली हे लोक. म्हणजे जे रोहित शर्माने केलं, जे विराट कोहलीने टीम बनवलेली, जी नंतर VVS लक्ष्मण, नंतर अजून सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, राहुल द्रविड यांनी जी टीम बनवलेली होती ना, जी टेस्टमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, जो त्यांचा डॉमिनन्स होता, डॉमिनन्स वगैरे ज्या गोष्टी असतील ना, वर्चस्व वगैरे सर्व घालवून दिलेलं आहे फक्त आणि फक्त एका माणसाच्या इगोमुळे. एक गोष्ट पण या माणसांनी ठेवलेली नाही आहे. पूर्णपणे इंडियन क्रिकेटचं नाव वाटोळं करून टाकलं या माणसाने. तर याच्या हट्टापायी म्हणजे वाटोळं तर होऊनच गेलेलं आहे, ठीक आहे. तर इंडियाला फर्स्ट इनिंगमध्ये इंडिया 201 ऑल आऊट झाली, ठीक आहे. सेकंड डेला कुलदीप यादवला क्वेश्चन करण्यात आलेला. कुलदीप यादवला विचारलं पिच कसं आहे, कुलदीप यादवने सरळ उत्तर देऊन दिलं, पिच फक्त रोड आहे, हे पिच नाही हा रोड आहे म्हणे.
आणि त्याच मॅचमध्ये कुलदीप यादवने खेळले 134 बॉल. कुलदीप यादवने 134 बॉल खेळले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 92. बाकी कोणी दिसतंय का रे? यशस्वी जयस्वाल 97 स्टार्टिंग खेळून गेलेला आहे. बाकी फक्त एकदम पोटभर करायला आले होते का, की सिर्फ मुफ्त का नंदन घिस मेरे नंदन. हां यार, सिद्धूबाजीच्या पुऱ्या शायरी आठवून देऊ राहिले लोक. इथं सिराज नॉट आऊट गेला आहे ती गोष्ट वेगळी आहे, पण सिराजबद्दल नितीश कुमार रेड्डीबद्दल मला सांगायचं मित्रांनो, तुम्ही त्याला ऑलराऊंडर म्हणून आणलेले, तुम्ही त्याच्याकडनं बॉलिंग बी नीट करून घेत नाही, त्याच्याकडे बॅटिंग बी नीट करून घेत नाही. जी MCGमध्ये इनिंग आलेली, त्याचं शतक आलेलं आहे, ती शतक असं वाटतंय ना की ती एकदम नाही का एकदम दशकां पहिले येऊन गेलेले, डिकेड बिफोर डिकेड वगैरे असं म्हणतो ना, तसं काही होऊन गेलेलं आहे. त्यानंतर ना त्याचे काही विकेट्स दिसत आहे ना काही दिसतंय. तुम्ही फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर इंडियामध्ये कसं काय खेळवू शकतात यार? ठीक आहे, खेळवला ना तर त्याला प्रॉपर थोडीशी बॉलिंग तर नीट देऊन द्या. अरे काय यार दम. आणि 2-2 फास्ट बॉलर तुम्ही इंडियामध्ये तुम्ही आणलंय ना, ठीक आहे, तुम्ही जे 5 बॉलर तुमचे प्रॉपर ठेवा ना. तुमचा फॉर्मॅट पूर्ण सेट होता. रोहित शर्मा, विराट कोहली, रोहित शर्मा त्यांच्या तेव्हापासून पूर्ण फॉर्मॅट सेट होऊन गेलेला होता. तुम्ही खेळवणार तर 5 बॅट्समन आणि 5 बॉलर आणि 6 नंबरवर उतरेल तो प्रॉपर विकेट किपर. बस 5 बॅट्समनचं काम करणार, 5 बॉलरचं काम करणार. का तुम्हाला 10 नंबर 12 नंबर 11 नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे? काय संबंध यार? असं जर झालं ना म्हणजे हे पहा, हे काही दिवसात यशस्वी जयस्वालला सुद्धा म्हणशील तू आमचा 5th बॉलर आहे, तू पण बॉलिंग करून देत जा. KL राहुलला म्हणतील तू विकेट किपिंग नाही करत ना, तू पण येऊन जात जा थोडीफार हात फिरवायला. हे शाही सुदर्शनला बी म्हणायला बसली. ध्रुव जुरेलला नाही म्हणणार, कारण की तो तिथं साईडला हे करतो ना फिल्डिंग, त्याला म्हणतील नको, तू नको, तिथं साईडला कोण बसेल मग? बाकी कोण उरतं मग? रिषभ पंत कॉमेंट्रीचं काम करून देतो, उरलंच नाही ना कोणी यार. सिराजला एका दिवशी सांगायला बसले आज ना, KL राहुलला थोडीशी बॉलिंग वगैरे करून, असं बॉलिंगच म्हणतील ते, बॉलिंग करून दमलेला आहे तू, आज फर्स्ट ओपनिंगला जाऊ शकतो का तू? सारे हागरे कुठले. तिथं कुलदीप 134 बॉल खेळू शकतो यार. बाकीच्यांना काय कुछ काढ गया था क्या? तर साऊथ आफ्रिकेने नंतर आपल्याला थोडंसं नाही का बेइज्जत म्हणतो ना आपण, तसं बेइज्जत करने के लिए थोडासा म्हणजे पुन्हा एकदा बॅटिंग सुरू केली त्यांनी. पुन्हा एकदा फॉलो ऑन काही दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला इज्जत घालवायचीच होती त्यांना आपली. म्हणजे तुम्ही इतक्या वर्षापासून घालवली, मग आम्ही एकदा येऊन नाही घालवू शकत का? थोडी अशी काही गोष्ट झालेली तिथं. ठीक आहे मित्रांनो, तर साऊथ आफ्रिकेने तेच केलं. साऊथ आफ्रिका आली पुन्हा बॅटिंगला. आणि असं नाही मारायच्या मूडमध्ये आली. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही आऊट करून दाखवा. अरे त्यांचा कोच तुम्हाला माहिती का बी? त्यांचा यार एवढे शब्द येत आहेत ना, त्यांचा कोच काय बोलला तुम्हाला दाखवतो मी. येस अरे नाही, काय न्यूज दाखवत आहे. तो कोचचा फोटो पाहिला तुम्ही मित्रांनो, कोचची मला ना अपडेट दाखवायची आहे. तो बेकाऱ्या काय बोललाय ना, डोक्यात बसून गेलं. इंडिया हारते त्याचं नाही काही वाटत आहे थोडंफार, कारण की गौतम गंभीरचा पुरा मॅच जिरणार आहे या मॅचमध्ये नंतर. पण मग तो जे बोललाय ना ते एवढं लागून गेलं ना, भिकारी झाले. अरे तो डायरेक्ट अक्षरशः म्हटलेला की म्हणजे आम्हाला त्याला विचारण्यात आलं की तुम्ही फॉलो ऑन का दिला नाही टीम इंडियाला. त्यांनी म्हटलं काय असेल मित्रांनो, तो म्हणतो मला त्या टीम इंडियाला ना ग्रोवल म्हटलं होतं त्यांनी, असं काहीतरी ग्रोवल म्हणून शब्द वापरला होता. तर त्या ग्रोवल शब्दाचा अर्थ असा होतो ना की मला टीम इंडियाला आहे ना आमच्यासमोर म्हणजे झुकवायचं होतं नाही का एक प्रकारे.
ह्या बी पोस्टवर यायचं आहे. बी पोस्टवर बोलू थांबा. कुठे गेली यार ती पोस्ट? मी आत्ताच जस्ट बघितली होती, काढून ठेवली तुमच्यासाठी मित्रांनो. उडते तीर कसे घेतात माहिती ना, तसं त्यांनी घेऊन घेतलेलं आहे. आता मला थोडीसं डाऊट आला आहे की उद्याची मॅच आपण म्हणजे ऑलमोस्ट हारणारी आहे, पण मग चुकून त्यांनी ते बोललं आहे ना, त्याच्यामुळे आपण जर रिषभ पंतचं ते ऐकून घेतलं ना, मला नाही वाटत भाई इंडिया मॅच हारल. सिरियसली ते डायरेक्ट अंडर एस्टिमेट करून दिले नाही का. ए चल ना, चल लवकर. कुठे गेलं? ओझा लोड. सोडा जाऊ दे मित्रांनो, हिला टाइमपास करू राहिले लोक. आपल्याला काय नाही पोस्ट दाखवत नका दाखवू. हे बघ कोच आता इथे न्यूज नाही, पण मग तुम्हाला सांगतो कोच काय बोललेला मित्रांनो. कोच डायरेक्ट त्यांचा साऊथ आफ्रिकेचा कोच बोललेला की म्हणजे त्यांना समोरच्या टीमला आम्हाला ग्रुवल असं काहीतरी म्हटला, त्यांनी शब्द वापरला. तर त्या ग्रुवलचा अर्थ असा होतो की आम्हाला टीम इंडियाला समोर आहे ना, म्हणजे विकेटची भीक मागितली पाहिजे टीम इंडियाने आमच्यासमोर, की तुम्ही आता डिक्लेअर करून द्या आम्हाला, बॅटिंग ॲटलिस्ट येऊ तर द्या, म्हणजे ती मॅच वाचवण्यासाठी. आम्हाला माहिती आहे की तुम्ही मॅच हरणार आहे, पण मग तुम्ही ॲटलिस्ट आम्हाला बॅटिंग द्या, काही द्या ना. आमच्या विकेट पडणार आहे, म्हणजे साऊथ आफ्रिकेचे विकेट पडणार आहे, आपण त्यांच्याकडे भीक मागितली पाहिजे एक प्रकारे, की आम्हाला विकेट पडू द्या, विकेट देऊन द्या, आम्हाला डिक्लेअर करा इनिंग. म्हणजे डिक्लेअर पण नव्हती करायची, त्यांना तोच विचारलं गेलं की तुम्ही डिक्लेअर का करत नाही इनिंग. त्यांनी डायरेक्ट रिझन देऊन दिलं. म्हटलं एवढं नाही रे, हे जरा जास्तच होऊन गेलं, असं वाटत नव्हतं का? जरा म्हणजे हद्दच पार केलेली या लोकांनी बोलण्याची. काय राव, म्हणजे एक वेळ होती की समोरची टीम आहे ना, यायला सुद्धा घाबरायची नाही का इंडियासमोर. टेस्टमध्ये ना एक टाईम आहे ना याच्यात पण हरवून देईल, T20 ODI, पण टेस्टमध्ये ना यांच्यात कोणाच्या अशा दम नव्हता की हरवून टाकतील. जे ना विराट कोहली, रोहित शर्माचा तो इतका म्हणजे ना काय क्रिकेट करून ठेवलं होतं त्यांनी, त्या लोकांनी. ही चुकीन सर्व त्यांचीच आहे. त्यांनी तेव्हापासून ती सवय लावून दिली ना, एकदम जिंकायची, आणि आता ते हारू राहिले ना, मग ती सवय नाही आहे नाही का, आपल्याला हारण्याची सवयच नाही उरलेली. लावू बी कसं काही शकतो यार, इंडियाने आपण हारणारे नाही आपण. तर कोचची पोस्ट दाखवत नाही साले, ती पोस्ट सोडा जाऊ दे. तर मित्रांनो तेच ओव्हरऑल की पूर्ण डॉमिनन्स घालून दिलेलं आहे टीम इंडियाने. आता यानंतर काही मोस्ट उरलेल्या नाही आहे. सो KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल आज आउट होऊन गेलेले. जयस्वाल आणि KL आउट होऊन गेलेले. इंडियाला 522 रन करायचे, 90 ओव्हर उरले. 90 ओव्हरमध्ये तुमचे फक्त 450 बॉल भेटतील तुम्हाला. 450 बॉलमध्ये 522 रन, 450 बॉलसुद्धा पूर्ण टाकले जातात का नाही याची पण गॅरंटी नाही आहे. ठीक आहे. सो मॅच पूर्ण जमा आहे. इंडिया इथून जिंकू शकत नाही. हे कोऱ्या कागदावर काय म्हणतात त्याला, एकदम दगडावरची रेख आहे. इंडिया इथून जिंकणार नाही आहे अनटिल अनलेस जर एखाद्याने मनावर घेऊन घेतलं की ऋषभ पंत सारख्या प्लेअरनी की नाहीच, मला पूर्ण मॅक्सवेल बनायचं आहे आज. मॅक्सवेलनी केलं ODIमध्ये, मी टेस्टमध्ये करून दाखवल. आणि त्यांनी केलं, आणि त्यांनी वन साईडचं 300 रन वगैरे, असं काही 200-300 जर एकदम ताबडतोब मारले तर ती गोष्ट वेगळी, जे की अशक्य आहे टेस्टमध्ये. कारण की त्यांच्याकडे मग एवढे हागरे बॉलर नाही आहे की लगेच ते मात खाऊन जातील वगैरे, असं काही होईल. ठीक आहे.
म्हणून तुम्ही इथे काय आशा लावून बसू नका. मॅच आपण हारणार आहे उद्याची. तर सायमन आर्मरने इथं विकेट घेऊन गेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली होती ही. मार्को जॉन्सन भाई पूर्ण एकदम काल बनके आहे हे लोक हमारा, नाही काय. एक तरी यांना आहे ना रोहित शर्मा विराट कोहली सांगितलं असेल जा आणि पुरेपूर ठोकून, नाही का. असं ते टीम इंडिया अशी वाटतच नाही यार, या प्लेयर्समध्ये फीलच येत नाही आहे. जे जायचे टेस्टमध्ये एकदम छाती चौडी करून पण भेंडी झाले, फीलच येत नाही डायरेक्ट. हाऊ टू विन होम टेस्ट मॅचेस. हां या, अरे तू ना भाई तू निघून जाय, आम्ही आपोआप मॅचेस जिंकू जाऊ. खेळलो नाही ना तरी पण मॅच जिंकू मला सांगून द्यायला. तर मित्रांनो, स्मृती आणि पलाशबद्दल एवढ्या अपडेट्स येत आहे. तो विषय असा झालेला स्मृती आणि पलाशचा की पलाश मुचाळ माहिती असेल तुम्हाला की तिचा काय म्हणतात तो होणारा वगैरे, ठीक आहे. तर दोघांचं लग्न वगैरे ठरले. दोघं काहीतरी 2020 पासून 2020 पासून काहीतरी डेट करत होते दोघं जण एकमेकांना. त्यानंतर दोघांचं म्हणजे थोडंफार प्रेम वगैरे झालं असेल. त्यानंतर 2024च वर्ल्ड कप हे जिंकली ना IPL 2024च्या ती WPL मध्ये ती ट्रॉफी जिंकली. त्यावेळेस पण त्याला दिसला तो, त्यावेळेस पण बरेच क्वेश्चन उठलेले, पण तेव्हा पण त्यांनी रिव्हील नव्हतं केलं. ह्यावेळेस वर्ल्ड कपमध्ये ते दोघांचं ऑलमोस्ट सगळ्यांना समजून गेलेलं. आणि त्यानंतर त्यांनी तिला प्रपोज करण्यासाठी जे DY पाटील स्टेडियम होतं ते बुक केलेलं, ठीक आहे. DY पाटील स्टेडियम बुक करून तिला प्रपोज वगैरे केलं. ज्या पिचवर इंडिया वर्ल्ड कप जिंकली, तिने वर्ल्ड कप उचललेला त्या पिचवर तिने, ठीक आहे. तर असा सर्व विषय. आणि त्यानंतर दोघांचं 23 तारखेला का 23लाच होतं, मे बी 23ला लग्न होतं. आणि त्या अगोदर पहिल्याच रात्री तिच्या वडिलांना येतो अटॅक. सगळं मस्त चाललेलं राहतं. हळद होते, नाही मेहंदी होती, हळद होते, आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या वडिलांना अटॅक येतो. सो त्यानंतर तिच्या वडिलांना ॲडमिट वगैरे केलं जातं. आणि दुसऱ्याच दिवशी पलाश मुचाळला पण अशी बातमी येते की तो पण काहीतरी आजारी वगैरे पडला आहे आणि तो याच्यात गेला आहे, त्याला दवाखान्यात भरती केलं आहे पलाशला. सो अशी ओव्हरऑल अपडेट होती. पण आता आज सकाळपासून ना आणि एक वेगळंच नाही का वातावरण पेटलेलं आहे की नक्की आता त्यांनी जे आता म्हणतात ना नजर इज रिअल, तसं काही झालेलं आहे थोडंसं. असं मला वाटतंय की थोडंसं आपण म्हणतो ना आपली जवळची गोष्ट असेल तिला आपण काय करतो थोडंसं नाही का नजर नको लागायला वगैरे, एविल्स आहे वगैरे थोडं राहतं ना नजर वगैरे, म्हणून मग त्यांनी ज्या पोस्ट वगैरे होत्या त्या डिलीट केलेल्या असतील असं माझं मत होतं, ठीक आहे. आणि आता काही स्क्रीनशॉट्स वगैरे व्हायरल होत आहे पलाशचे, जे आता बघून तरी वाटत आहे की खरे, पण आपण कन्फर्म देत नाही अजून या न्यूजला, कारण की अजून ऑफिशियली काहीच समजत नाही. कारण की पलाशची जी आई होती ना तिने पण सांगून दिलेलं की पलाशला तिच्या वडिलांसोबत खूप अटॅचमेंट होती, म्हणून तो रडला त्या दिवशी खूप, जेवण वगैरे नाही गेलं त्यामुळे तो आजारी पडला, म्हणून तो हे झालेला, ठीक आहे. म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं पलाशला. सो त्याची जी बहीण होती, काय नाव तिचं, पलाशची बहीण पलक मुचाल असं काहीतरी नाव होतं वाटतं. सो त्या पलकने पण म्हणजे स्टोरी वगैरे ठेवलेली होती, बघितलेली मी. मुचाल अशी काहीतरी स्टोरी होती. रेविस भाई पलाश मुचाल. याची बहीण सापडेल का आपल्याला त्याच्यात, ठीक आहे. त्याच्या ताईने स्टोरी ठेवलेली होती की म्हणजे असं काही नाही आहे नाही का, म्हणजे जे रमर्स वगैरे उठत आहे तसं काही नाही आहे आणि सगळं ओके चालू आहे, म्हणजे थोडीशी अशी स्टोरी दिलेली होती हिंट. पण मग सगळ्या क्रिकेटर जे तिच्यासोबत आलेले होते त्यांनी सर्वांनी स्टोरी काढून घेतलेली, म्हणजे त्यांच्या जेवढ्या हे होते ना पोस्ट वगैरे केलेल्या, प्रत्येकाच्या ऑलमोस्ट 3-3, 4-4 पोस्ट होत्या. मला फक्त श्रेयंका पाटील आणि
जेमिमा रॉड्रिक्सचा एक फोटो दिसला फक्त सोबतचा, ज्यामध्ये असं वाटत नाही की ते लग्नाला वगैरे असं नॉर्मल रँडमली फोटो काढलेला आहे. तोच फोटो आहे फक्त, तो लग्नातला इथलाच होता फक्त हळदीच्या दिवशीचा. पण मग तो एक फोटो दिसला. त्यानंतर मला एक फोटोच दिसला नाही सगळ्यांसोबतचा, म्हणजे प्रत्येकाने जी व्हिडिओ टाकलेली वगैरे कुठेच काही दिसला नाही रे. आता ह्या ज्या गोष्टी ना ह्या थोड्याशा लिंक करताय की जी अफवा उठलेली आहे, आता धूर तिथंच निघतो नाही का, धूर तिथूनच निघतो जिथं आग लागलेली राहते, उगाच धूर निघणार नाही. म्हणून मग थोड्या काही गोष्टी जर असं काही असेल ना भाई, खूप वाईट आहे. मग पलाश भाई, तुझ्यापेक्षा वाईट कोणीच राहू शकत नाही. मग जे काय होते, एक अक्षय कुमारचा डायलॉग वाचलेला जरा वाईटच ही गोष्ट जर झाली तर. मे बी आपण आशा करू की जे रमर्स असतील ते रमर्सच असतील, नाहीतर स्मृतीताई पूर्णपणे तुटून जाईल या गोष्टीतनं. सो होपफुली असं काही नको व्हायला. विनर्स ऑफ एशिया कप 2025. अरे यार भाई, काय आहे हो, क्या रहा है. कुलदीप यादव, द प्रॉपर कुलदीप यादवची पोस्ट होती. मस्त हॅपी होती यार, सगळं घालवून दिलं या लोकांनी. नजर नजर नजर, तुमचं काही प्रेम वेगळं असेल ना मित्रांनो तर लपवून ठेवत जा. हे असं केलं ना तर जरा शॉर्ट होऊन जातो नाही का. सो ओव्हरऑल सो दॅट अपडेट्स. अजून टॉप 3, हां हे टॉप 3 राहतील मित्रांनो. जो ODIच्या मॅचेस होणार आहे तर त्यामध्ये टॉप 3 हे कन्फर्म घेऊन घ्या आपले. ऋतुराज गायकवाडला काही संधी भेटणार नाही आहे. सो कृष्णा भाई क्या हंस रहे हो. ठीक आहे. रोहित शर्मा ओपनिंगला, रोहित शर्मा सोबत यशस्वी जयस्वाल, द द द द द द द द द किंग कोहली ॲट 3. होपफुली न्यूज आर ओनली रमर. हे भारी होतं भाई, हे आवडेल मला. हे लय भारी होतं. इन सर्च ऑफ नथिंग वी लॉस्ट एव्हरीथिंग. येस बॉस, येस लॉस, खूप मोठा लॉस आहे साला. हां हे बा 24 तासात सगळे फोटो गायब. कस काय एवढं, जरा जास्तच होऊन गेली ही गोष्ट. जाऊ द्या, बघू आपण नक्की काय होतं ते. तर ओव्हरऑल इंडियाला उद्या जरा चांगलंच खेळणं आहे. एवढे पण घाण नाही खेळत रे यार, एवढे बी घाण. तुम्ही सगळे लिस्ट एचे भारी प्लेयर आहेत रे, यशस्वी जयस्वाल, KL राहुल, या दोघांनी पण नाही का असं थोडं पण नाही केलं. कसं काय नाही का. KL राहुल तर मी बॉल बघितलेला, असं म्हणजे ना विराट कोहली कसा बॉल चेस करत करत जायचा नाही का दुसऱ्या, म्हणजे ते 5th 6th स्टंपपर्यंत, तो तरी 5th 6th स्टंपवर आउट व्हायचा विराट कोहली. हा तर तुम्ही बॉल बघा, KL राहुल आउट झालेला 6, 7 म्हणजे 7व्या 8व्या स्टंपवर एकदम तिथं जाऊन भाईने डायरेक्ट नाही का असं चेस केलेला बॉल, असं म्हणजे हे गेला स्पिनरला, म्हणजे तिथून टर्न झालेला बॉल, तर तो टर्न तिथून म्हणजे हे झालेला, तिथून आउट झाला रे. रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत यार. माहिती मॅच नाही जिंकणार आहे, ठीक आहे जिंकायची ना, पण तुम्ही एक प्लेअर टिकला पाहिजे ना. तुम्ही टिकले पण नाही. ध्रुव जुरेल आहे, आता रिषभ पंत आहे, रवींद्र जडेजा आहे, नितीश कुमार रेड्डी आहे, वॉशिंग्टन आहे. तुम्हाला 90 ओव्हर सर्वाइव्ह करायचं. 90 ओव्हर. ही बॉलिंग काय त्यांची एकदम प्राईम बॉलिंग पण नाही ना यार. हिच्यात अजून तो डेल स्टेन असता ना, फाडली असती तुमची, फाडली. नशीब तो कधीच रिटायर होऊन गेलेला आहे यार. त्यानंतर आता
हा पण असता तर कगिसो रबाडा भाई, बॉल मारून मारून त्यांनी जाम केलं असतं हे. नाही यांच्यात कोणीच नाही डायरेक्ट. एक फक्त तुम्हाला सांगतो, आता तो मुत्तुस्वामी आला तर आला बॉलिंगला, तो बी येतो का नाही काय माहिती. हां, सियान मुत्तुस्वामी, एडन मार्क्रम, नाहीच बाई, बॉलरच नाही पाहिजे ना त्यांच्याकडं. आणि तिथं हा पण हाकतोय. म्हणजे सर्व मान मर्यादा सर्व घाल द्या, जाऊ द्या भाई. येस, ओव्हरऑल सर्व मित्रांनो आजच्या दिवशी एवढंच होतं. प्रिपेअर फॉर हिज लॉन्ग सिरीज विथ स्मृती, गलत पिच में प्रॅक्टिस. अरे जरा जास्तच काहीतरी येऊ राहिलं. कम से कम 30 साल का तो टाइम दे. यार करून घ्या. काळजी घ्या मित्रांनो. ओव्हरऑल चलो, टाटा बाय बाय, जय श्रीराम.